तर पीठ कसं मळायचं, कशा प्रकारे भाकरी थापायची, त्याने चीर जाऊ नये, चपटी होऊ नये, भाकरी कडक होऊ नये, अगदी अशी टम्म भाकरी फुगावी यासाठी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, प्रतिभाज हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ज्वारीची भाकर इथे दाखवणार आहे. ज्वारीची भाकरी कशा प्रकारे बनवायची आहे. आता ज्या नवीन ताई आहेत तर त्यांना बऱ्याच ताईंनी ज्वारीची भाकरी जमत नाही, काहींची चिरते. आपण जेव्हा थापतो भाकरी तेव्हा साईडने चिरते किंवा बघा फुगत नाही, चपटी होते. तर असे कुठलेही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी काही टिप्स देणार आहे. आणि अगदी पीठ कशा प्रकारे मळायचं आहे, तिथनं भाजायचं कशा प्रकारे आहे, तर अगदी डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता असं नाही की ज्वारीची भाकरी फक्त शिकवणार आहे, तर ही फायद्याचीही खूप आहे. आपण बघा, आता आपल्याला ॲसिडिटी वगैरे जर झाली तर आपण ज्वारीची भाकरी खाऊ शकतो, तर तिने आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आता यामध्ये फायबर, कॅल्शियम बरेचसे असे भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे ही फायद्याचीही खूप आहे. चला तर मग आपण ज्वारीच्या भाकरीला सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला किती प्रमाणामध्ये भाकरी बनवायच्या आहेत, तर एकदमच तेवढं आपल्याला भाकरीचं पीठ घ्यायचं नाही आहे. तर आता मला आपण बघा, आता गव्हाचं पीठ जे आहे ना, गव्हाचं आपण एकत्र पीठ मळून घेतो आणि त्यानंतर पोळी लाटायला घेतो. तर इथे आपल्याला तसं करायचं नाही. तर आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, एका वेळी एकाच भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि ती थापून भाजून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं पीठ आपल्याला मळायला घ्यायचं आहे. कारण आपण जर एकाच वेळी संपूर्ण पीठ, जर आपल्याला जेवढे भाकरी बनवायचे आहे तेवढं जर आपण पीठ मळून घेतलं तर पहिली जी भाकरी आहे ती जमते, दुसरीही जमते, परंतु तिसरी भाकरी जी आहे ती आपल्याला जमत नाही, थापता येत नाही, चिरते. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला सगळं पीठ एकत्र मळून घ्यायचं नाही. आपल्याला थोडं थोडं जसं जसं एक एक भाकर मळून घ्यायची आहे, एक एक भाकरीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला किती मोठी आणि किती छोटी अशी भाकरी थापायची आहे तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता मी एवढं पीठ साईडला घेतलं आहे आणि एवढी मी भाकरी बनवणार आहे, तर एवढं मी पीठ इथे घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे बघा. आता बघा, तुम्ही माझ्या हाताकडे बघत असाल, हे बघा, मी असं असं गोल गोल फिरवते आणि असं आपल्या पूर्ण जी मूठ आहे ना पूर्ण दाबून घेते. हे बघा, अशा प्रकारे. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला हे पीठ जेव्हा जोपर्यंत एकत्र होत नाही ना पीठ, तोपर्यंत आपल्याला ही स्टेप कंटिन्यू करायची आहे. आता बघा, पूर्ण पीठ जे आहे ना ते एकत्र झालेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने. आता बघा, आपला जो हा पीठ आहे ना, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचा नाही, मिडियममध्ये ठेवायचा आहे. तर असं आता बघा पूर्ण, हे बघा, आता आपण साईडचं पूर्ण पीठ जे आहे ना, पूर्ण हा जो पीठ मळलेला आहे याला पूर्ण अशा प्रकारे घोळून घ्यायचा, म्हणजे पूर्ण साईडचं जे ओलं पीठ आहे ते पूर्ण याच्यामध्ये येऊन जातं. आता पूर्ण आलंय. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. बघा, अगदी थोडासा पाण्याचा हात घेतला आहे आणि हे बघा, आता आपला हा जो भाग आहे ना हाताचा, तर याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर कशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे, हे बघा, दिसतंय? अशा प्रकारे या भागाने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही. तर साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता जास्त जर आपल्याला पातळ वाटत असेल तर साईडचं थोडंसं पीठ याच्यामध्ये मिक्स करायचं आणि परत मळून घ्यायचं. तर असंच आपल्याला जोपर्यंत एकजीव हे पीठ होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे.
आता बऱ्याच ताईंना भाकरी जी आहे ना ती किचकट वाटते, परंतु आपल्याला जेव्हा जमते ना तर ही अजिबात किचकट नाही आहे, खूप सोपी आहे. आता साईडला आपल्याला तवा पण गरम करायला ठेवायचा आहे. मी तवा पण गरम जेव्हा आपल्या परातीमध्ये मी पीठ घेतलं ना तेव्हाच मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे, कारण आपली भाकरी थापून झाली की लगेच आपल्याला तव्यावरती टाकायची आहे. आता जेवढं आपल्याला पीठ, जेवढी भाकरी बनवायची आहे ना तेवढं पीठ घ्यायचं आहे हातामध्ये. तर हे बघा, थोडासा शिल्लक राहिला, जास्त मोठी झाली असते त्याच्यामुळे मी थोडासा काढून घेतला. तर आता हे अशा प्रकारे, आणि अगदी किंचितसा पाण्याचा हात घ्यायचा, थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि असं दोन्ही बाजूने लावून हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने, आणि थोडंसं साईडचं पीठ इथे आपल्याला असं हे पेरून घ्यायचं, टाकून घ्यायचं, असं थोडंसं पसरवून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे पसरवून घेतलं आणि ही भाकरी याच्यावरती अशी ठेवली. आता बघा सुरुवातीला काय करायचं, आपल्याला एकाच हाताने भाकरी थापून घ्यायची आहे. तर बघा सुरुवातीला एकाच हाताने भाकरी थापत आहे. आता बघा दोन्ही हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि थोडी मोठी झाली की अशी दोन्ही हाताने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. आता इथे काय आहे ना, खाली नॅपकिन ठेवलेलं आहे मी. तर हे बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने आपण जेव्हा भाकरी थापतो ना तेव्हा एकसारखी थापली जाते. आणि थोडंसं कुठे जर आपल्याला वाटलं की इकडे जाड आहे तर एका हाताने थापून घ्यायची, आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे जास्त जाडही नाही ठेवायची, परंतु काठा ज्या आहे ना त्या पातळ करून घ्यायच्या आहे आपल्याला. तर बघा जास्त मळल्यामुळे कुठेही आपली भाकर चिरलेली नाही, बघू शकता, आणि अगदी पातळ अशी आपली भाकर तयार झालेली आहे. हे बघा पूर्ण बाजूने एकसारखी भाकर आपली थापून झालेली आहे. आता आपल्याला ही तव्यावरती ठेवायची आहे. आता तव्यावरती कशी टाकायची ते खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता ही आपली वरची बाजू आहे आणि ही आपल्याला, तर हे बघा अशा पद्धतीने अलगद उचलायची आणि पिठाची बाजू जी आहे ती खालची ती आपल्याला वरती करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे वरती टाकायची आहे. बघू शकता तवा पण आपला गरम झालेला आहे आणि अशा पद्धतीने टाकायची आहे. आता ही एक 5 ते 10 सेकंद अशीच ठेवायची, आणि आपल्याला आता बघा थोडंसं गरम वाटलंय की लगेच आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर हे बघा अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि असं आपल्याला पसरवून घ्यायचं भाकरीवरती आणि पूर्ण असं लावून घ्यायचं. आता आपली भाकरी जी आहे ना ती बऱ्यापैकी गरम झालेली आहे. आता बघा सगळ्या बाजूने आपण थोडंसं पाणी सुकायला लागलं की भाकरी जी आहे ना ती लगेच आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने आपल्याला ही भाजू द्यायची आहे. ती भाकरी भाजतीये तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या भाकरीची तयारी करून घेऊयात, दुसरी भाकरी बनवून घेऊयात. तर व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पहिल्या भाकरीला सांगितलं सेम तसं. ती पण भाकरी भाजतीये आणि इकडे पण आपली दुसरी भाकरी चालू आहे. तर बघा अधूनमधून आपल्याला या भाकरीला पण बघायचं आहे. आता थोडंसं चेक करून घ्यायचं खालच्या बाजूने भाकरी भाजलेली आहे की नाही. अशा प्रकारे हे बघा तर अशी झालेली आहे. तर अजून आपल्याला ही भाजून द्यायची आहे व्यवस्थित, पूर्ण खालच्या बाजूनेच भाजून द्यायची आहे. आपण जेव्हा पलटी करतो ना तर पूर्ण जी खालची बाजू आहे ना तीच अगोदर आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. तर हे बघा आता आपण परत चेक करून घेऊया. तर बघा खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली. आता उलटी करून ठेवायची अशा प्रकारे आणि भाजून द्यायची. बघू शकता आपली भाकरी खूप छान अशी टम्म फुगलेली आहे. बघू शकता खूप छान अशी फुगलेली आहे. बघा पूर्ण बाजूने फुगलेली आहे भाकरी.
आपल्या या काठा पण आहे ना आपल्याला दाबून घ्यायच्या, काठा थोड्याशा कच्च्या राहिल्या असतील झालेली आहे। आता अशा प्रकारे नॅपकिन घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे नॅपकिन घ्यायची आणि भाकरी जी आहे ना ही नॅपकिनवरती ठेवायची आहे। कारण बघा ही गरम वाफ आहे याला, आणि आपण जर डायरेक्ट ताटामध्ये वगैरे ठेवलं तर मग ती वाफ आणि खालची भाकरी जी आहे ना ती पूर्ण अशी भातासारखी होऊ शकते, तिला पाणी सुटू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला अशी नॅपकिन वगैरे काहीतरी घ्यायचं, त्यावरती आपल्याला भाकरी ठेवायची आहे। बघा ती भाकरी भाजत होती तोपर्यंत आपली दुसरी पण भाकरी इथे तयार झाली, आणि ही पण मी परत तुम्हाला दाखवते कशा प्रकारे उचलायची। बघा अशा प्रकारे उचलून घ्यायची आणि अशी आपल्याला ही तव्यावरती टाकून घ्यायची। अलगद टाकायची, जास्त असं धपकन टाकायची नाही, नाहीतर त्याला असे फोडं वगैरे येतात। तर अलगद आपली जास्त जर तवा गरम असेल तर लगेच पाणी लावायचं, आणि तवा जर जास्त गरम नसेल तर मात्र एक 5 ते 10 सेकंद थांबून नंतर पाणी लावायचं। आता बघा कुठेही पाणी लावायचं ठेवायचं नाही। पाणी लावायचं जर आपण ठेवलं तर बघा त्याला भाकरीला ना वरच्या बाजूने भेगा भेगा पडतात। तर पूर्ण बाजूने पाणी लावून घ्यायचं, आणि थोडं थोडं पाणी सुकायला लागलं की लगेच भाकरी पलटून घ्यायची। आपण जर जास्त पाणी सुकून दिलं तरीही भेगा भेगा पडतात। तर बघा अशा पद्धतीने बघा अशा प्रकारे आपल्या इथे भाकरी तयार झालेल्या आहेत, आणि बघू शकता हे बघा किती अशी मऊ, हे बघा किती अशी मऊ झालेली आहे आपली भाकरी। बघा अगदी मऊ, खूप छान अशा आपल्या भाकरी इथे तयार झालेल्या आहे। बघा मी इथे 5 भाकरी करून घेतलेल्या आहेत, बघू शकता, आणि अजून खूप गरम आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्या इथे सगळ्या भाकरी तयार झालेल्या आहेत। अशाच तुम्हाला पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशा खमंग भाकरी जर शिकायच्या असतील तर आपला हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या ह्या भाकरी आवडल्या असेल, व्हिडिओला तुम्हाला थोडंसं जरी महत्त्वाचं वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे खूप सगळी स्टेप बाय स्टेप इथे माहिती दिलेली आहे भाकरींची, कशा प्रकारे करायची, पीठ कशा प्रकारे मळायचं, भाकरी कशा प्रकारे भाजायची। तर तुम्हाला नक्कीच ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।